नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर पहिले प्रेरणा येऊन सगळं सोशल या सगळ्याबद्दल सगळ्यांना सांगते. मीनवाईल शेवंता ही स्टेज आहे याच्यावरती पुरेपूर डाऊट आलेली असते मंजुषाला. ती तिच्याशी कचा भांडायला लागते, पण त्यानंतर अजित बाकी सगळे तिला समजवतात आणि नंतर तेजाही तिला जाम सुनावणार आहे की बाबा तुला अक्कल आहे का नाही, तू काय बोलतेस काय नाही. ती नंतर बोलते की माझंच काहीतरी गैरसमज आला आहे, पण त्यानंतर ती रस्त्यामध्येच अडवणार आहे. आणि बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला प्रेरणा सगळ्यांना संदेश देश आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता खूप साऱ्या अपहरणाच्या केसेस बाहेर येत आहेत. मग त्यांना जर रोखायचं असेल तर आपल्या मुलांना आपल्याला या परिस्थितीची जाणीव द्यायला पाहिजे. कोणत्याही अनोळखी लोकांशी आपल्याला बोलता कामा नये. स्पेशली जर ते सोशल मीडियावरती कोणाशी बोलत असतील त्याच्यावरती आपल्याला बारीक लक्ष ठेवायला पाहिजे की ते कोणत्या अननोन लोकांशी तर बोलत नाही ना, आणि जर बोलत असतील तर असे लोक तुम्हाला भेटायला किंवा तुमचे फोटो किंवा अजून काही पर्सनल इन्फॉर्मेशन मागत असतील तर मुलांनी या सगळ्या गोष्टी लगेच पालकांना सांगायला पाहिजेत. आणि आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे काय आहे, आपण कधी आपल्या मुलांना कुठे बाहेर पाठवत आहोत, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पाठवत आहे, तेव्हा जास्त करून प्रयत्न करा की स्वतःच त्यांना घ्यायला आणि सोडवायला जावे. कारण की कधी काय होईल याचं कोणीच नेम देऊ शकत नाही. म्हणून आपणच सतर्क झालो तर अशा घटना टाळता येतील. म्हणून सगळ्यांनी या गोष्टीचा अंदाज घ्या आणि त्याच्या हिशोबानेच वागा. हे सगळं झाल्यानंतर ती सगळ्यांना थँक्यू बोलते आणि हे सगळं इथे संपते. दुसरीकडे इकडे तेजाला बघितल्या मंजुषा तिच्या जवळ जाते आणि म्हणते, शेवंता तू इथे काय करतेस ग, आणि हे सगळं काय आहे. तेव्हा लगेच तेजा म्हणायला लागते, हुज यू, मी तुला ओळखत नाही ग. तेव्हा मंजुषा म्हणायला लागते, काय ग तू तर माझ्या घरची स्वयंपाकीन आहेस ना, आणि अचानक तू इथे काय करते, हे सगळं काय आहे तुझं, म्हणजे तू माझी खोटं तर बोलत नाही ना, हे सगळं प्रकरण काय आहे. तू माझ्या घरचा स्वयंपाक आणि बाकी सगळ्या गोष्टी हँडल करते आणि अचानक तुम्हाला इथे कशी काय दिसते. तेवढ्यात अजित म्हणायला लागतो, ही आणि स्वयंपाक साधा चहा सुद्धा हिला बनवता येत नाही. तेवढ्यात तेजा तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा अजित म्हणायला लागतो की ही एका मोठ्या IT कंपनीमध्ये कामाला आहे. तेव्हा मंजुषा म्हणते, असं कसं काय होऊ शकतं, ही माझ्या घरची स्वयंपाकीन आहे, माझ्या घरी येऊन ही स्वयंपाक करते. तेवढ्यात तिथले लोकही म्हणायला लागतात, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, ही आमच्या कंपनीची सिनियर आहे आणि ही जे प्रेझेंटेशन करत आहे ना त्यामुळे कंपनीला कितीतरी वर्षापासून फायदा होत आहे आणि ती आमच्याबरोबर खूप वर्षापासून काम सुद्धा करते. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, काय चाललं काय आहे, यू आउट ऑफ युअर माइंड का, तुला समजत नाहीये का सगळे काय म्हणतायत, मी कोणी तुला ओळखत नाही. तेव्हा ती म्हणते, अशी का तू रिॲक्ट करते, जसं काय मला पहिल्यांदाच बघितलं आहे. तेव्हा ती म्हणते, हो पहिल्यांदाच बघितलं आहे, तुझा आणि माझा काय संबंध आहेस ग, माझ्या कामामध्ये मला डिस्टर्ब करू नको. तेव्हा मंजुषा म्हणते, आय गेस माझ्याकडूनच कोणती तरी चूक झाली आहे. मंजुषा आणि तिची माणसं तिथून निघून जातात. तेव्हा तेजा म्हणायला लागते, सॉरी हे काहीतरी चुकीचं घडलं. तेव्हा ती सांगायला लागते, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, तसंही आपली मीटिंग आता ओव्हर झाली आहे. तेवढ्यात अजित तिला अडवतो आणि म्हणतो, काय झालं तेजा, सगळं ठीक तर आहे ना, हे सगळं प्रकरण काय होतं. तेव्हा तेजा म्हणते, अरे मला सुद्धा माहिती नाही, पण आता थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जरा निघते. तेजा लगेच लगबगीने तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मंजुषा सांगत असते की आता जे काही झालं ना ते पुन्हा बिलकुल होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, जे घडलं ते घडलं. तेवढ्यात तेजा तिथे आलेली असते आणि मंजुषा रस्त्यामध्येच असते म्हणून तिला समजत नसतं की आपण कुठून जायचं. ती लगेच श्वेता आणि मिठूला कॉल करते. तेव्हा मिठू विचारते, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा तेजा म्हणते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मी इथे माझ्या प्रेझेंटेशनसाठी 4 मुली पाहायला आली होती आणि तिथेच मंजुषा सुद्धा आली होती आणि तिने मला बघितलं आहे. तिला आता पूर्णपणे डाऊट आहे की मी शेवंत आहे आणि तिने मला या सगळ्याबद्दल जाब सुद्धा विचारला. आता मला लवकर तिथे पोचायला लागणार आहे, पण मेन गोष्ट ही आहे ती तिथे मधीच थांबली आहे. आता मी काय करू. हे सगळं आठवल्यानंतर त्या म्हणायला लागतात, तू शांत हो पहिले, आम्ही याच्यावरती काही ना काही मार्ग शोधतो. त्या त्यांच्या कामाला लागतात. तर दुसरीकडे मंजुषाला राहून शेवंता कशी वागत होती, काय करत होती, म्हणजे तिने तर सांगितलं होतं तिचा नवरा ड्रायव्हर आहे, त्यानंतर ती त्या दिवशी अचानक सॉरी म्हणाली आणि आता
आता ही तेजा जी भेटली आहे ती थोडी वेगळी होती. मला खरंच समजत नाही या दोघी एक आहेत की काही वेगळं असेल. तेवढ्यात ती गाडी घेऊन निघतच असते तर इकडे श्वेता मध्ये येते आणि म्हणायला लागते, सॉरी 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 मॅडम, माझी गाडी अचानक बंद पडली. तेव्हा मंजुषा म्हणते, अरे काय चाललंय हे सगळं. तेव्हा श्वेता म्हणते, अच्छा तुम्ही त्याच का ज्या सकाळी मला भेटल्या होत्या. सकाळी मी तुम्हाला ओळखू शकले नाही पण नंतर मला आठवण आलं तुम्ही द ग्रेट मंजुषा ताई आहात ना. तुमच्याबद्दल मी खूप जास्त वाचलेलं आहे पण सकाळी मला आठवलं नाही की तुम्ही त्याच आहात. तेव्हा ते म्हणतात, काय झालं तुमच्या गाडीला, लवकर रिपेअर करायला सांगा ना. तेव्हा ती म्हणते, थांबा थांबा, मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलंच आहे. तसंही माझा ड्रायव्हर खूप हुशार आहे. ती ड्रायव्हरला इशारा करते की काम थोडं स्लो व्हायला पाहिजे, बिलकुल घाई करू नको. तर दुसरीकडे तेजा इकडे घराच्या बाहेर पोचलेली असते तर इकडे श्वेता म्हणायला लागते की एक काम करते, माझ्या नवऱ्याला तुमचं खूप कौतुक आहे, मी त्याला फोन करते. ती लगेच तेजाला कॉल करते आणि म्हणायला लागते, अगं माझी गाडी इथे अडकलेली आहे आणि तुला माहिती आहे का मला कोण मिळालं आहे ते, द ग्रेट मंजुषा ताई. आपण त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचत असतो ना, त्याच मला मिळाल्या आहेत. तेव्हा तेजा म्हणते, व्हेरी गुड, तू तिला थोडा वेळ इथे थांबून ठेव कारण की मला कपडे चेंज करायला आणि लुक करायला थोडा वेळ लागेल. मला थोडासा वेळ दे, तोपर्यंत मी सगळं मॅनेज करेल. आत्ताच मी इथे पोचले आहे. तेव्हा ती म्हणते, हो हो चालेल, काही हरकत नाही आहे. मी जरा त्यांच्याशी तुला बोलायची इच्छा असेल तर मी त्यांना फोन देऊ का. तेव्हा मंजुषा म्हणते, अहो मी असं कसं काय बोलू. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे जाऊ दे, तुम्ही नका बोलू. एक काम करते, मी त्यांना आपल्या घरी इन्व्हाइटच करते, म्हणजे कसं जेवणासाठी ते आपल्या घरी येतील ना, तर कसं तुलाही त्यांच्याशी नीट आणि व्यवस्थित बोलता येईल. तेव्हा ती म्हणते, थांबा जरा ताई, मी एकदा बघून घेते गाडीचं काय आहे. तेवढ्यात ड्रायव्हर आत बसतो आणि म्हणायला लागतो, मॅडम गाडी काही चालू होत नाही. तेवढ्यात मंजुषा बोलते, अशी कशी काय गाडी चालू होत नाही, थांबा जरा मीच बघते. ती लगेच स्वतःहून त्या गाडीच्या जवळ जाते आणि स्वतः चावी ऑन करते आणि म्हणायला लागते, गाडी तर चालू झाली, चला लवकर, मला थोडी अर्जंट आहे. ती लगेच श्वेताची गाडी मागे काढते आणि लगबगीने तिथून निघते. जशीच ती तिथून निघते सुसाट वेगाने ती तिच्या घराच्या बाहेर येते. घराच्या बाहेर येताच ती लगेच शेवंताला कॉल करते आणि म्हणायला लागते, शेवंता कुठे आहेस. इकडे तेजाचं मंगळसूत्र काढून दुसरं मंगळसूत्र घालायचं काम सुरू असतं. तेव्हा श्वेता शेवंता बनून लगेच तेजा बोलायला सुरू करते, मॅडम मी तर घरीच आहे, अजून कुठे असणार मी. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मी घरी आहे ना, मी सुद्धा घरीच येत आहे. तेव्हा ती म्हणते, काहीच हरकत नाही मॅडम, मी ते जेवणच बनवत आहे, लवकरच सगळं आवडते. ती लगेच इकडे मंगळसूत्र चेंज करते. एक एक करून सगळ्या गोष्टी ती चेंज करायला लागलेली असते. तेवढ्यात इकडे मंजुषा सुद्धा घराच्या आतमध्ये येते. ती एक एक करून सीड्या चढत असते आणि इकडे तेजा स्वतःचा लुक चेंज करण्यावरती असते. तेवढ्यात मंजुषा किचनमध्ये येते आणि अजून काही नाही तर तेजा व्यवस्थितपणे रेडी झालेली असते. तेव्हा मंजुषा विचारते, काय ग तू आज कुठे गेली होती का. ते चारमोलीबाई एक रेस्टॉरंट कॅफे आहे, तू तिथे गेली होती का. तेव्हा ती म्हणते, काय बोलताय ताई, एवढे जड जड शब्द माका येत नाही हो, एवढे जड शब्द माझ्यासमोर बोलू नका. तेव्हा ती म्हणते, काय ग तू बाहेर तर गेली नव्हती ना. तेव्हा ती म्हणते, जर मी बाहेर गेली असती तर जेवण कसं रेडी झालं असतं, तुमच्यासाठी जेवणच बनवत होती ना, त्यामुळे मी काय बाहेर वेर गेली नाही आहे. पण मंजुषाला तिच्यावरती पूर्णपणे संशय आलेला असतो की काहीतरी नक्कीच गडबड आहे. इकडे तेजा म्हणायला लागते, खरंच आज मला समजलं. श्वेता बोलते, ते खरंच आहे, देव चांगल्या माणसांच्या पाठीशी असतो म्हणजे असतो. बघ ना, आज एवढ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्याने आपलं रक्षण केलं आहे, नाही तर काहीतरी वेगळंच घडलं असतं ना. त्या दोघांचं डिस्कशन सुरूच असतं. तेवढ्यात बाहेरून घुंगरांचा आवाज येतो. तेव्हा मिठू म्हणते, तुलाही घुंगरांचा आवाज येतोय का. तेव्हा तेजा म्हणते, हो हो मलाही घुंगरांचा आवाज येतोय आणि हा घुंगरू थोडा वेगळा आहे. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि अजून कोणी नाही तर अजित सांता क्लॉज बनून आलेला असतो. तेव्हा त्या पहिले दार बंद करतात आणि म्हणतात, हे सगळं काय अजित. तेव्हा तो म्हणतो, काय नाही ग, आता इथे क्रिसमस आहे ना, म्हणून इथे 2 लहान आणि गोंडस मुली आहेत, मग त्यांना मी भेटायला आलो आहे. आहा हा हा हा. तेवढ्यात तेजश्री, हेतश्री आणि
गार्गी उठून जातात तेव्हा अजित म्हणायला लागतो, काय तुम्हीच त्या गोड समजूतदार आणि गोंडस मुली आहात ना? तेव्हा ते म्हणतात, नाही नाही, या मोठ्या आहेत की तुम्ही आहात? कोण आहे गोंडस मुली? त्या दोघांची थोडी मस्ती सुरू झालेली असते. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या श्वेता मावशीने तुमच्यासाठी काही गिफ्ट पाठवले आहे. तेव्हा त्या दोघी म्हणतात, असे कसे हो तुम्ही सांता क्लॉज काय करतात तुम्हाला माहिती आहे का? लहान मुलाच्या डोक्यापाशी गिफ्ट ठेवतात. तुम्ही तर खूप म्हातारे सांता क्लॉज झाले आहात, तुम्हाला थोडे बदाम खायची गरज आहे. हे ऐकल्यानंतर तेजा आणि मिठू खूप हसायला लागतात की हे म्हातारे झालेले आहेत. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे, आता तुम्हाला चांगले आणि खूप गोड गोड गिफ्ट द्यायला लागतील. तेव्हा अजित म्हणायला लागतो, कसं आहे माहिती का, मी तुम्हाला गिफ्ट द्यायला आलोच आहे. मी थोडा म्हाताराही झाला असेल, कारण की बदाम माझ्या घरचे सगळे माझ्या बायकोने खाऊन टाकले, पण आता जे मी तुम्हाला गिफ्ट आणले आहेत ना, ते मी तुम्हाला छान छान देणार आहे आणि दोघींसाठी वेगवेगळे गिफ्ट आणले आहेत. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला गिफ्ट कसे हवे आहेत. आणि मी जरी म्हातारा झालो तरीही गिफ्ट द्यायला काही विसरत नाही आहे. आणि मी विचार केला की ज्या मुलींचा मूड थोडा खराब आहे त्यांना उठून आणि त्यांच्या मनापासून गिफ्ट दिलं तर त्यांना आनंदच होईल ना. त्याच्याचमुळे तर मी हे सगळं केलं आहे. तो लगेच त्यांना गिफ्ट द्यायला सुरुवात करतो. तेव्हा तो म्हणतो, हे जे गिफ्ट आहे ना ते या मुलीसाठी आहे आणि दुसरं जे गिफ्ट आहे ना ते दुसऱ्या मुलीसाठी आहे. तर दुसरीकडे मंजुषा दारू पित असते. तेव्हा ती म्हणते, ह्या तेजा आणि शेवंताला मी मूर्ख वाटले आहे का? या लोक मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मला समजून चुकलं आहे. यावेळेला मी कोणाला सोडणार नाही, कोणाचा जीव घ्यायलाही मी काय मागे पुढे बघत नाही. उद्या समजेल की नेमकं हे प्रकरण काय आहे. तिला येऊ दे उद्या. ती लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणायला लागते, हा जो कॅमेरा आहे ना तो उद्या मला सगळं खरं खोटं सांगून टाकेल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि जर ही शेवंता माझ्याशी खोटं बोलत असेल ना तर गाठ माझ्याशी आहे. मी काहीला सहजासहजी सोडणार नाही. ती लगेच किचनच्या एका छोट्या कोपऱ्यामध्ये तो कॅमेरा लावते आणि खूप खुश झालेली असते. दुसरीकडे मिठू आणि तेजा खूप खुश होतात. तेव्हा अजित म्हणायला लागतो, मला समजलं की आश्रमातल्या मुली इथे आलेल्या आहेत आणि खरं म्हटलं तर त्यांना असे गिफ्ट कोण देईल. त्यामुळे आम्ही विचार केला की त्यांच्यासाठी थोडे गिफ्ट आणावे, म्हणजे कसं त्यांनाही छान वाटेल. आता तुम्ही सांगा, या सांता क्लॉज कडून तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे? तेव्हा ते म्हणतात, आम्हाला तर हेच गिफ्ट पाहिजे की आम्ही जे गोष्टी करतोय ना त्या खूप छान प्रकारे हँडल होऊ दे आणि सगळं यशस्वी होऊ दे. तेव्हा अजित म्हणतो, काय झाले तुम्हाला? तुम्ही कशात अडचणीत तर नाही आहेत ना? तेव्हा ते म्हणतात, नाही रे, तसं नाही. खरं म्हटलं त्या मुलींना बघून ना मला माझे लहानपण आठवलं. म्हणजे तू विचार कर ना, मी सुद्धा एक अनाथच मुलगी होती. जर आई बाबा आले नसते ना तर माझी परिस्थिती सुद्धा त्या मुलींसारखीच असायची. कारण की तेव्हा कोणी काही देणारं नसायचं. हक्काने कोणाकडून आपण काही मागूही शकत नसायचो आणि अनाथ असल्या कारणाने काही घेण्याची आपली ऐपत सुद्धा नसायची. पण आता आई बाबा आले आणि माझं फ्युचर खूप छान झालं. म्हणून तर आता हे सगळं आठवल्यानंतर थोडं वाईट आणि थोडं त्या मुलींशी रिलेट सुद्धा होतं. तेव्हा मी म्हणते, मला तर कसलीच गरज नाही आहे, कारण की मी सतत या मुलांच्या बरोबर असते आणि जेव्हा मी त्यांच्या बरोबर असते ना मला स्वतःहून त्यांची परिस्थिती जाणवते की त्यांना एक एक गोष्टीसाठी किती स्ट्रगल करायला लागतो ना. तेव्हा अजित म्हणतो, बस करा रे, तुम्ही आता मला इमोशनल करणार आहात. एवढं इमोशनल करू नका. माझा सगळा मेकअप आहे ना तो खराब होईल. आता मी एक काम करतो, मी त्या मुलींकडे जातो आणि बघतो की त्यांना किती आनंद झाला आहे. त्यांना आनंदी बघून मला सुद्धा खूप आनंद होईल. तेव्हा तेजा आणि मिठू एक दुसरीला मिठी मारतात आणि म्हणतात, लवकरच आपलं मिशन सक्सेसफुल व्हावं. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे शेवंता विचारत होते, ताई आज स्वयंपाकाला काय बनवायचं आहे? तेव्हा ती म्हणते, आज मोदक होऊन जाऊ दे, जरा मला मोदक खायची इच्छा झाली आहे. दुसरीकडे मिठूला एक मेसेज आलेला असतो आणि तो ती मेसेज बघून अक्षरशः घाबरून गेलेली असते. इकडे मंजुषा म्हणत असते, आज खरं समजेल की नेमकं हे प्रकरण काय आहे. तेवढ्यात एक पाल येते आणि ते सगळं बघून तेजा खूप घाबरून जाते. तेवढ्यात तिचं लक्ष त्या कॅमेऱ्याकडे जातं. इकडे मंजुषा लगेच शेवंताला जाब विचारते, काय ग, मला एक सांग, तू त्या 4 मुलीबाईमध्ये तर गेली नव्हती, पण ही तेजस्वी आहे, हिला तू ओळखते का? तेव्हा ती म्हणते, काय बोलताय ताई तुम्ही? इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हणजे इकडे मंजुषाने खरं खोटं करायला तर सुरुवात केली आहे. खरंच तेजाचं सत्य तिच्यासमोर येईल की नाही? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू फॉर वॉचिंग.